नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्डलस्टिक बद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। त्या कॅन्डलस्टिकचं नाव आहे बेरिश मोरोबोजू कॅन्डल। मित्रांनो, आपण ट्रेडिंग करत असताना चार्ट पाहतो, चार्ट वरती अनेक प्रकारच्या कॅन्डलस्टिक तयार होतात, परंतु प्रत्येक कॅन्डलस्टिक वरती आपण एंट्री एक्झिट करू शकत नाही। एका विशिष्ट प्रकारची कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण एंट्री एक्झिट करतो। तर ती कॅन्डल आपण तयार झाल्यानंतर बाय करायचं की सेल करायचं याचा आपण आज डिटेल मध्ये स्टडी करणार आहे। तर ही कॅन्डल आहे बेरिश मोरोबोजू कॅन्डल। तर ही एक अप ट्रेंड असतो किंवा एक साइडवेज मार्केट असेल तर त्यावेळेला एक शार्प अशी मोठी बेरिश कॅन्डल म्हणजे रेड कलरची कॅन्डल तयार झाल्यानंतर तिथून या ठिकाणी एक मोठा डाऊन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता असते। तर हेच आपण चार्ट वरती पाहूया। तर या ठिकाणी आपण पाहू शकता एक साइडवेज मार्केट होतं, त्यानंतर एक बेरिश मोरोबोजू एक बिग बार कॅन्डल तयार झाली, त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता एक डाऊन ट्रेंड चालू झाला। तर या ठिकाणी जर आपण एंट्री घेतली असती तर या ठिकाणी एक मोठी मूवमेंट तुम्ही डाऊन साइडची कॅप्चर करू शकला असता त्यावेळेला सेलिंग करून। तर आणि ह्या कॅन्डलचा जो हाय आहे तो कॅन्डलचा हाय तुमचा स्टॉप लॉस असता। तर ही कॅन्डल्स तयार झाल्यानंतर आपण हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे या कॅन्डल एक मोठी कॅन्डल असते आणि त्या कॅन्डलच्या वरती आणि खालती कोणत्याही प्रकारची वीक नसते, म्हणजे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा वीक असतात। तर या अशा कोणत्याही प्रकारची वीक या कॅन्डलला नसते, एक मोठी बिग बार कॅन्डल तयार होते। तर अशाच पद्धतीच्या नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।